तुवेया अरुधिया त्यागमदे श्री महादेव सिद्धरामाय शिवाय गुरवे नमः। ग्रतुण्ड महाकाय सूर्यकोटे समप्रभा निर्विघ्नं सर्वकारेषु सर्वदा सरस्वते नमस्तुभ्यं। तालुका अध्यक्ष माननीय बाबासाहेब पाटील साहेब
यांचंही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित हिरा शुगर संचालक सोमगोंड अरबो साहेब यांचंही मी ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. तसेच माननीय महाबळेश्वर चौगले साहेब या कार्यक्रमानिमित्त इथं हजर आहेत, त्यांचंही मी सर्वांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले माननीय अभयदादा अडकुरकर साहेब हेही या कार्यक्रमासाठी खास उपस्थित आहेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. त्यांचंही मी सर्वांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो. तसेच राहुल युवा नेते आमचे राहुल शिरकोळे साहेब इथं उपस्थित आहेत, त्यांचंही मी सर्वांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. सर्वांचंच मी आणि आलेल्या सर्व सद्भक्तांचं, ग्रामस्थांचं, युवक वर्गांचं सर्वांचंच मी मनापासून स्वागत करतो. एखादं नाव राहून गेलं असेल तरी मी ट्रस्टच्या वतीनं आपली माफी मागतो. त्यांनी या बसवेश्वर मंदिरसाठी 25,001 रुपयाची इथं देणगी दिलेली आहे. मी ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं आभार मानतो. तसेच प्रास्ताविक आणि सत्काराचा कार्यक्रम घेण्यासाठी मी विनंती करतो. माननीय निखिल शिरकोळे साहेब, आपण पुढील कार्यक्रमाची रूपरेषा आखावी आणि माईक घ्यावं. वास्तुशांती कळसारोहण व श्री बसवभवन लोकार्पण सोहळा दिनांक 18 व दिनांक 19 रोजी अतिशय उत्साहाने संपन्न होत आहे. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक परमपूज्य श्री गुरुसिद्धेश्वर स्वामीजी यांनी वेळोवेळी हे मंदिर पूर्ण होण्यासाठी अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपल्याला केले आहे. त्याच पद्धतीनं मंदिराच्या सुरुवातीपासून गंगाधर हिरेमठ स्वामीजी यांनी सुद्धा या मंदिरासाठी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. या सर्व मान्यवरांचं आणि इथे उपस्थित असलेल्या मान्यवरांचं आमच्या ट्रस्टच्या कडून एक छोटासा सत्कार आम्ही आयोजित केला आहे. या सर्व मान्यवरांनी हा सत्कार स्वीकारावा अशी माझी नम्र विनंती आहे. सर्वप्रथम श्री गुरुसिद्धेश्वर स्वामीजी यांचा सत्कार करण्यासाठी मी आमच्या ट्रस्टचे सदस्य बजरंगदादा भोसले यांना विनंती करतो, आपण गुरुसिद्धेश्वर स्वामीजींचा सत्कार करावा.
आरबोळे साहेब, त्याचबरोबर निखिल शिरकोळे, सर्व बाळासाहेब माडी, नितीन पाटील असतील, रवी माने असतील, नावं घ्यायची झाली तर वेळेअभावी घेणार नाही. सर्वच ज्यांनी या मंदिरासाठी जे रात्रीचा दिवस केला म्हटलं तर हरकत नाही. कारण का 2-3 महिन्यापूर्वी मी ज्यावेळी आलो त्यावेळी आमच्या कारखान्यातले मला साहेब या मंदिराची हिस्ट्री सांगत होते की घर बांधणं लई सोपं असतंय, पण मंदिर बांधणं फार अवघड असतंय. कारण का घराला मालक एक असतोय, मंदिराची मात्र परिस्थिती ती असत नाही. प्रत्येकाच्या विचारानं आणि आचरणानं हे मंदिर बांधणं फार महत्त्वाचा मुद्दा असतोय. ज्या बसवेश्वरांचं मंदिर बांधलं त्या बसवेश्वरांचा 11व्या शतकात ज्यांनी स्वतः एक खरोखर सगळं जाती धर्माच्या पलीकडे जाऊन जी धर्मजागृती केली पाहिजे, माणसानं माणसासाठी माणसासारखं कसं जगलं पाहिजे ही माणुसकी दाखवण्याचं काम ज्या बसवेश्वर महाराजांनी केलेलं आहे, त्यांचं मंदिर आज मुगळी येते. जे खरोखर या मुगळीच्या या मंदिराचा इतिहास, इथं कशा पद्धतीनं मंदिर तयार होण्याची कृपादृष्टी तयार झाली हा इतिहास एका पानावर. मला वाटतंय एक बैलजोडी ज्याने ताग मोडाय चालू होता आणि ताग मोडत असताना बैलजोडी विश्रांतीसाठी मालकानं सोडला आणि ताग खाला आणि दोन्ही बैल ताग लागून वारल्यानंतर त्यानं 100 रुपये देऊन की त्या बैलांची मूर्ती तयार करण्याचं काम केलं आणि झालेली मूर्ती पसंत पडली नाही. सांगण्याचं तात्पर्य काय आहे, बसवेश्वर महाराज सुद्धा जाती धर्म पाळत नव्हते. ह्यामध्ये सुद्धा कांबळेपासून सगळ्याच जाती धर्माच्या लोकांचा हातभार लागून हे मंदिर उभारण्यासाठी जी प्रेरणा शिरकोळे घरातले लोक असतील, चौगुले कुटुंबातील असतील, कटगोळे कुटुंबातले असतील, ज्यांनी या मंदिराची स्थापना करत असताना ज्या विचारानं चालू केलं, पण ते मंदिर त्या दिवशीच्या लोकांची मनोकामना होती की हे एक दिवस मोठं मंदिर तयार होईल. आणि हे तयार करण्यासाठी ज्या आज मला वाटतं ही दुसरी पिढी आहे म्हटलं तर वावगं होणार नाही, ह्या दुसऱ्या पिढीनं हे मंदिर पूर्ण करण्याचं काम खरोखर आज या पिढीनं जे तयार केलं, ज्याच्या बापानं ज्यांना रेग ओढून दिली आणि त्या रेगेचं पूर्णत्व नेण्याचं काम ज्यांनी हे मंदिर उभारण्यात सहकार्य केलंय, मी मनापासून त्या सगळ्यांचा धन्यवाद देतो. कारण की आज या जगाच्या पाठीवर जर विचारात घेतला तर आत्मशांती कुठे मिळणार हे हुडकण्याची वेळ आपल्याला सगळ्यांना तयार व्हायला लागलेली आहे. प्रत्येकाच्या घरात 2 वेळ खायला मिळते, गाडी आहे, बंगला आहे, सगळं आहे, पण ते समाधान नावाची चीज लागते, ती चीज कुठं मिळणार झाली. टीव्ही बघून बघितलं, मोबाईल बघून बघितलं, सगळं करून बघितलं तरी बी झोप लागना. झोप लागायची असेल तर ते एकच ठिकाण आहे, ते मन आहे. आणि ते मन शांत ठेवायचं असेल तर ते मंदिरातच जावं लागल. अध्यात्माशिवाय जीवनाला नक्कीच शांतता नाही. अशी मंदिर झाल्याशिवाय माणुसकीचा धर्म आहे. माणसानं माणसासाठी कसं जगलं पाहिजे, आईला आई, बापाला बाप, भावाला भाऊ, गावाला गाववाला म्हणण्याची जागरूकता कुठं तयार होणार, तर ती नक्कीच जे गुरुवारी आहेत ह्यांच्या आशीर्वादातून आणि विचारातून आपल्याला आपलं चांगलं जीवन जगण्यासाठी जाता जाता देवाला पाया पडणार आणि मनशांती मिळणार. अशा या बसवेश्वरांचं मंदिर मुगळी इथं झालेलं आहे. ह्या मंदिराचा मी लाभ म्हणणार नाही, ह्या गावाच्या जनतेवर आशीर्वाद होऊन या गावच्या जनतेचं कल्याण हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि इथं बोलवून आम्हाला आमचा हितोचित सत्कार आणि या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जे बोलवलात त्याबद्दल तमाम गावकऱ्यांचे मनापासून आभार मानून माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शांती कळसारोहण व प्राण प्रतिष्ठापना या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित असणारे आदरणीय शिवलिंगेश्वर महास्वामीजी, आदरणीय नूतन जिल्हा परिषद सदस्य माननीय अनिरुद्ध दादा रेडेकर साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. सर्व ग्रामस्थ आणि बसवानाथ ट्रस्टच्या वतीनं त्यांचं सहर्ष असं स्वागत. आदरणीय गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, आदरणीय गंगाधर हिरेमठ महास्वामीजी, आदरणीय मृत्युंजय महास्वामीजी,
आदरणीय गदगय्या महास्वामीजी मुगळी या सर्वांच्या सानिध्यामध्ये आणि यांच्या शुभाशीर्वादाने आणि यांच्या शुभहस्ते आजचा हा कार्यक्रम संपन्न होतोय. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे ज्यांनी या सांस्कृतिक हॉलसाठी आपल्या विकास निधीतून निधी मंजूर करून घेतला ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक माजी आमदार आदरणीय राजेशजी पाटील साहेब, व्यासपीठावरती उपस्थित या विभागाचे जिल्हा परिषदेचे सदस्य माझे मित्र सन्मान्य अमर चव्हाण साहेब, या इथं उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब पाटील मुगळीकर, आदरणीय शिरकोळे सर, आदरणीय बाबासाहेब आरबळे साहेब, इथं उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे सदस्य सन्मान्य अनिरुद्ध रेडेकर, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मान्य महाबळेश्वर चौगले साहेब, सन्मान्य उदयण्णा देसाई, शिवाजीराव करीगर, सन्मान्य विकी कोणकिरी, या गावचे सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे, या गावातील आमचे सहकारी तरुण सहकारी सन्मान्य नितीन पाटील, सन्मान्य बाळासाहेब महाडिक, सन्मान्य रवी माने, सन्मान्य निखिल शिरकोळे आणि उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि मित्रांनो, एक अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये येण्याचा प्रसंग मला मुगळीकर ग्रामस्थांनी दिला. आज बसवेश्वर महाराजांची जयंती, ज्यांनी 11व्या शतकामध्ये या देशाला संबोधित करत असताना या देशातल्या समाजाला एक दिशा देण्याची भूमिका घेतली. आज 21वं शतक आहे आणि 11वं शतक कुठं, तर या 11व्या शतकामध्ये जे काय महाराजांनी आपल्याला दिशा देऊन हा आपला समाज विखुरलेला होता त्यांना एकत्रित करून त्या समाजाला दिशा देऊन आपल्या पायावरती उभं करण्याची भूमिका ज्या बसवेश्वर महाराजांनी घेतली ते आचार विचार घेऊन आजही आपण 21व्या शतकामध्ये वाटचाल करतोय. आणि अशी थोर लोक होती म्हणून आज समाज एकवटतोय, समाजाला दिशा देण्याची भूमिका बसवेश्वर स्वामींच्या माध्यमातून झाली. खरं म्हणजे इथं व्यासपीठावरती अनेक महास्वामीजी आहेत ज्यांनी या संदर्भामध्ये अध्यापन केलेलं आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे, त्यांचे विचार ते समाजासमोर मांडतायत. परंतु जेव्हा विश्वाची निर्मिती झाली स्वामीजी, तेव्हा ब्रह्माने तयार केलं, विष्णूंनी चालवलं आणि महेश विध्वंसक, थोडक्यात असं ब्रह्मा विष्णू महेश या तिघांनी जेव्हा ह्या सृष्टीची निर्मिती करत असताना एक एक वाटून घेतलं आणि त्या वाटणीमध्ये समाजाला एक दिशा देऊन धार्मिकतेकडे वळण्याची भूमिका सुद्धा, दिशा देण्याची भूमिका सुद्धा ह्या ब्रह्मा विष्णू महेशांनी त्या कालावधीमध्ये केली. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं ह्या मुगळीमध्ये इथं बसवेश्वर स्वामींचं एक अतिशय चांगलं मंदिर उभं राहण्यासाठी यासाठी सर्वांनी जे काय प्रयत्न केलेत हा खरं म्हणजे योगायोग असतो, विधिलिखित असते. इथं मी येणं सुद्धा, मी अनिरुद्ध रेडेकरनी येणं, अमर चव्हाण येणं, राजेश पाटील साहेबांनी हे विधिलिखित होतं. हे विधिलिखित त्यावेळेला कुठं लिहिलं गेलं होतं की या मंदिराच्या वास्तुशांतीला आम्ही सर्वजण उपस्थित राहणार. हे काय आम्ही इथं अचानक आलो असं नाही, ठरवून होतं. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपण जर चांगलं कार्य करत राहिलो, चांगलं काम करत राहिलो तर त्याचं मूल्यांकन वरती होत असते आणि त्या मूल्यांकनाच्या आधारे मग समाजामध्ये आपल्याला वाट मिळत असते. मला आपल्याला विनंती करायची आहे, वेळ खूप झालाय. खरं म्हणजे या गावात येत असताना आदरणीय PN पाटील मुगळीकर साहेब यांची निश्चितपणानं आम्हाला आजही आठवण उठली. त्यांचा आजही आदर मनामध्ये आहे. त्यांच्यासारखं नेतृत्व या तालुक्यामध्ये तयार झालं आणि त्यांचे आचार विचार घेऊन आम्ही आज या ठिकाणी काम करतोय. या इथं उपस्थित सर्वांना मला विनंती करायची आहे की बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं आपला समाज एकवटलाय. या मंदिराच्या वास्तुशांती आणि कळसारोहच्या निमित्तानं आपला समाज एकवटलाय. व्यासपीठावरती अनेक स्वामी इथं आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आहेत. भविष्य काळामध्ये आपला समाज एका छताखाली, एका विचारानं, एका मनानं या परिसरामध्ये काम करून आपला समाज एकमुखी राहून समाजाला चांगली दिशा देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत एवढी विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. आणि बसव भवन लोकार्पण सोहळा त्या कार्यक्रमानिमित्ताने उपस्थित माजी आमदार श्री राजेश पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे आराध्य दैवत म्हटलं तरी काय हरकत नाही, सुरगेश्वर संस्थान मठाचे मठाधिपती गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, त्याचबरोबर गंगाधर देवरू हिरेमठ महास्वामीजी, श्री मृत्युंजय महास्वामीजी आणि आमच्या मुगळीचे सद्गुरू सिद्धारूढ मठाचे गदगय्या महास्वामीजी, त्याचबरोबर आमच्या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य अमरदादा चव्हाण, नेसरी जिल्हा परिषद सदस्य, नूतन सदस्य आमचे मार्गदर्शक संग्रामदादा कुपेकर,
त्याचबरोबर हसूर चंपू नूल मतदारसंघातून नुकताच आपला जलवा दाखवलेले अनिरुद्ध रेडेकर साहेब, त्याचबरोबर महाबळेश्वर चौगले साहेब, हिरा शुगरचे संचालक सोमगोंडा आरबोळे साहेब, आमचे मार्गदर्शक व माजी संचालक गोड साखर सुभाष शिरकोळे काका, चंदगड विधानसभेचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील साहेब, त्याचबरोबर माझे मित्र व भडगावचे युवा नेते विकी कोणकेरी, बसवेश्वर मंदिरचे सर्व पंच कमिटी, त्याचबरोबर बाळू माने, आमच्या सोसायटीचे सोमलिंग सोसायटीचे चेअरमन अर्जुन जाधव, त्याचबरोबर नूतन पंचायत समिती सदस्य शिवाजी करिगार साहेब, माजी सरपंच बाळया स्वामी, त्यानंतर दुसरे पंच व ज्यांच्या परिश्रमाने आज मंदिर एक एवढं सुंदरसं मंदिर सर्व मुगळी गावांच्या नशिबात आलं ते मारुती धनवडे, त्याचबरोबर आमचे मित्र राहुल शिरकोळे, त्याचबरोबर युवा नेते निखिल शिरकोळे आणि सर्वच महिला वर्ग आणि या बसवेश्वर यात्रेसाठी दरवर्षी एकदम हिरिरीने कष्ट घेणारे शिवाजी संघ व त्याचबरोबर श्रीनगर तरुण मंडळ, आज जो काय मंदिर आपल्या सर्वांना एक सुंदरसं मंदिर जे सर्व बसवेश्वर यात्रा कमिटीने किंवा पंच कमिटीने दिलेलं आहे त्यामागं फार मोठं श्रम आहे. अमरदादा, एखादं मंदिर बांधत असताना आपल्याला माहिती आहे की गावातले मोठमोठे किंवा चांगले बागायतदार लोक, जमीनदार लोक त्या मंदिरासाठी कष्ट घेत असतात, पण या बसवेश्वर मंदिराबद्दल आपल्याला सांगायचं म्हटलं तर सर्वजण अल्पभूधारक, शिरकोळेंना सोडलं तर. त्याचबरोबर म्हणजे एकदम मी या जे बसवांना चॅरिटेबल ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत शंकर चौगले मामा, त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी 1978ला गोड साखर येथे नोकरी पकडली. त्यावेळी त्यांचा पगार 3 रुपये 33 पैसे होता आणि 2019ला ज्यावेळी त्यांनी रिटायर झाले त्यावेळी 30,000 त्यांचा पगार होता. 1 एकर जमीनदार आहेत. 1 एकर जमीन मध्ये आज सध्याला दिवस काढायचं म्हणजे किती मुश्किल आहे आपल्या सर्वांना माहित आहे. त्याचबरोबर त्यांनी हरवी कारखान्यामधून निवृत्त होत असताना त्यांची ग्रॅच्युटी मोठ्या गावातल्या बागायतदारांचे, शिरकोळ्यांच्याकडे असतील, गुरुवांच्याकडे असतील, आरबोळेंच्याकडे असतील, एक पिढी त्यांनी राबून त्यानंतर दुसरा त्यांचा म्हणजे पुढची पिढी त्यांची उदयास आली. त्यांनी अतिशय परिश्रमानं दोन्ही मुलांना चांगलं शिकवलं. ते नुसता न करताच त्यांचा एक मुलगा आता पुण्याला नोकरीला आहे. पण या सर्वातून त्यांनी वेळ काढून ज्यावेळी या मंदिरासाठी त्यांनी परिश्रम घेतला, त्याचबरोबर त्यांच्या मागे खंबीरपणे असणारे निखिल शिरकोळे असतील, त्याचबरोबर बाळू माने असतील, अशोक चौगुले असतील, बजरंग भोसले असतील, त्यानंतर चिदू माने असतील आणि रमेश राम धोळाज असतील, त्याचबरोबर आणि मी कुणाचं नाव घ्यायचं विसरलो असेल तरी मी बाळू धोळाज असतील, त्याचबरोबर सुरेश पाटील असेल, या सर्वांनी अतिशय एकदम ताळमेळ ठेवून एकदम एकीनं 1 वर्षामध्ये मंदिर पूर्ण केलेलं आहे. मंदिर पूर्ण करणे एवढी सोपी गोष्ट नाही आणि मला एक आवर्जून सांगावं वाटतं, मी फार नशिबान आहे दादा. कारण नशिबान ह्यासाठी म्हणतो की माझ्यामध्ये ज्यावेळी लहान मंदिर होतं, लहान मंदिर ज्यावेळी इथं स्थापना झाली त्यावेळी सरपंच माझे वडील होते आणि आता मोठं मंदिर होते त्यावेळी मी सरपंच आहे. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या वडिलांना आणि मला अशा मोठमोठ्या अशा एवढ्या मोठ्या महात्मा बसवेश्वर महाराजांच्या मंदिरावेळी आम्हाला हिरिरीनं सहभाग घेता आला. आणि त्याचबरोबर माझ्या पिढी बरोबर असणारे जे माझे मित्रमंडळ आहेत त्यांचं आणि माझं सुद्धा मला मनस्वी आम्ही फार नशिबान वाटतो. कारण सध्या एक 10 वर्षामध्ये आम्ही बघितलेलं आहे की पंत महाराजांचं मंदिराचं जीर्णोद्धार असेल किंवा सोमलिंग मंदिराचं जीर्णोद्धार असेल आणि त्यानंतरच बसवेश्वर महाराजांचं जीर्णोद्धार असेल, मंदिरांचं जीर्णोद्धार असेल, ह्या सर्व गोष्टी एकाच पिढीला बघायला मिळणं म्हणजे मी फार मोठं भाग्यवान समजतो. आणि या मुगळी गावचा मी प्रथम नागरिक सरपंच असल्याचा मला फार अभिमान आहे. कारण ह्या गावामध्ये जेवढा धार्मिक कार्यक्रम होतो आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसादाचं वाटप होतं, ज्याप्रमाणे भजन कीर्तनाचा कार्यक्रम होतो आणि धार्मिक कार्यक्रमाला कोणती राजकीय जे काही आकांक्षा आहे किंवा जे हेतू आहे तो बाजू ठेवून जे आपण
मोठ्या पद्धतीनं कार्यक्रम करतो. त्यासाठी मी सर्व गावकऱ्यांचा, त्याचबरोबर असलेल्या तरुण मंडळींचा आणि इथं जमलेल्या माझ्या सर्व महिला भगिनींचा, त्या गावचा नागरिक या निमित्तानं मी मनापासून आभार व कौतुक करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम उशीर झाला आहे, त्यामुळे पाहुणे हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजेंना वंदन करून श्री बसवेश्वर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज मुगळी येथील आपल्या बसवेश्वर मंदिराच्या वास्तुशांती, कळसरोहण व प्राण अर्पण सोहळा व लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी नूलमठ, श्री गंगाधर देवरू हिरेमठ महास्वामीजी, श्री मृत्युंजय महास्वामीजी, श्री गदया महास्वामीजी, या गावचे सुपुत्र स्वर्गीय BN पाटील साहेबांचे चिरंजीव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गडिंग्लज तालुका अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब पाटील मुगळीकर, या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय शिरकोळे सर, आपल्या जिल्हा परिषदचे सन्माननीय सदस्य आदरणीय संग्रामसिंग कुपेकर, आदरणीय अमर चव्हाण, नुकताच आलेले आदरणीय जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध रेडेकर, या ठिकाणी उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक आदरणीय महाबळेश्वर चौगले साहेब, त्याचबरोबर पंचायत समितीचे सदस्य शिवाजी करिगार, माझे सहकारी विकी कोनकेरी, आदरणीय सोमगोंड आरबोळे साहेब, निखिल शिरकोळे साहेब, उदय देसाई, त्याचबरोबर नितीन पाटील, निखिल शिरकोळे, मल्लिकार्जुन आरबोळे, सर्व उपस्थित बसवेश्वर महाराजांचे सर्व भक्तगण, सर्व मुगळी गावातील वडीलधारी व्यक्ती, सर्व माता भगिनी आणि तरुण मित्रांनो, आज सर्व स्वामीजींच्या उपस्थितीत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपल्या या मंदिराचं लोकार्पण करण्याचं भाग्य आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं भाग्य तुम्ही सर्व मुगळीकरांनी मला दिला, त्याबद्दल प्रथमतः मी मुगळी गावातल्या सर्व ग्रामस्थांचं मनापासून आणि या बसवेश्वर मंदिर ट्रस्टच्या सर्व मंडळींचं मी मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो. मुगळी गावातील स्वर्गीय BN पाटील साहेब आणि माझे वडील स्वर्गीय नरसिंग गुरुनाथ पाटील आणि ह्या विभागाचे नेते आदरणीय बाबासाहेब कुपेकर, हे तिघं जीवाभावाचे मित्र होते. तुम्ही जर माझ्या वडिलांना पाहिलं असेल आणि BN पाटील साहेबांना पाहिलं असेल, फक्त दोघांच्या पेहरावामध्ये फरक होता, नाहीतर दोघं ओळखायसारखे, म्हणजे दोघंही सारखेच दिसायचे. म्हणजे नरसिंगराव पाटील साहेब आणि BN पाटील साहेब, BN पाटील साहेब धोतर घालायचे आणि माझे वडील शर्ट पॅन्ट घालायचे, हा एवढाच त्यामधला फरक. पण दोघांना आपण बघितलं, समान दोघांना एकत्रित उभं केलं तर दोघंही तसेच दिसायचे. त्यामुळं पूर्वीपासनं कुपेकर साहेबांच्या सोबत असेल, BN पाटील साहेबांच्या सोबत असेल, मला काम करण्याची संधी लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या विभागाच्या विकासाला त्यांच्या आशीर्वादानं मला कार्य करण्याची संधी तुम्ही सर्व गडिंग्लजकरांनी या चंदगड विधानसभा मतदारसंघातल्या मंडळींनी मला दिली. आणि त्या कार्यकाळामध्ये 19 ते 2024 पर्यंत जे जे चांगलं करता आलं ते करण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे केलेला आहे. आणि मला वाटते त्याची प्रचिती आज ही सुंदर अशी वास्तू आपल्या ह्या मुगळी गावामध्ये आपल्याला
तुमच्या सर्वांच्या कष्टाच्या कामाच्या पैशानं निर्माण झालेली आहे आणि त्यातला एक खारीचा वाटा माझ्यासारख्या एक लोकप्रतिनिधीला उचलता आला हे मी माझं भाग्य समजतो. हे सर्व सांगत असताना यामध्ये महाराष्ट्र राज्याचे दिवंगत नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचं स्मरण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का इथं स्वामीजी व्यासपीठावर आहेत. एक कामाचा माणूस म्हणून आदरणीय अजितदादांकडे पाहिलं जात होतं. दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून अजितदादांच्याकडे बघितलं जात होतं. आणि जी प्रशासनावरती त्यांची पकड होती, काम करण्याची त्यांची हातोटी होती, ती आज महाराष्ट्रानं मुकले म्हटलं तर चुकीचं होणार नाही. असा नेता पुन्हा होणे नाही. ज्या नेत्यानं या भागाच्या विकासासाठी 1600 कोटीची निधी दिली आणि आज दुर्दैवानं म्हणावं लागेल की मी आजीचा माजी जरी झालो असलो, 1.5 वर्ष होत लोटलेले आहेत, मी आज सुद्धा सर्व विकास कामांचं लोकार्पण असेल, शुभारंभ असेल आणि उद्घाटन असेल, ह्या 1.5 वर्षामध्ये मी करत चाललेलो आहे. म्हणजे हे माझं मी भाग्य समजतो. आणि हे सर्व आदरणीय अजितदादांच्या कृपेनं, आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या पाठबळामुळं आणि इथं बसलेले जे सर्व गुरुवर्य आहेत, स्वामीजी आहेत, इथं व्यासपीठावरती वडीलधारी व्यक्ती आहेत, शिरकोळे सर असतील, आपले बाबासाहेब पाटील असतील, असे अनेक, महाबळेश्वर चौगले साहेब असतील, अशा ज्येष्ठ मंडळींनी मला जे मार्गदर्शन केलं आणि त्यामुळं हे सत्कार्य माझ्या हातून घडत गेलं. आणि आज अनेक लोक टीका करतायत की 1600 कोटीची कामं ही फक्त कागदावरच आहेत. मला वाटते मुगळीकरांना आणि त्याचबरोबर इथले मल्लिकार्जुन आरबोळे साहेब असतील, आमचे त्यांचे वडील सोमगुण आरबोळे साहेब असतील, ह्या राजेश पाटलांना आपल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत तुमच्या मोगळी गावासाठी आणि ह्या परिसरासाठी काय केलेलं आहे त्याचा मला वाटतंय आपण ह्या मतदारसंघाच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना नेऊन दिला तर बरं पडेल. जी काय त्यांच्या डोळ्यावर जी पट्टी त्यांनी बांधलेली आहे ती जरा त्यांनी काढून ही केलेली कामं पाहावी. मी तुमच्यासारखाच एक व्यक्ती आहे जो धर्मावरती विश्वास ठेवणारा आहे. मी कधीही पुरोगामी विचार सोडलेला नाही, शाहू फुले आंबेडकरांचा विचार सोडलेला नाही. सर्व बांधवांना घेऊन मी काम करण्याची माझी पद्धत आहे. आणि त्यामुळं जी शिकवण माझ्या आजोबा गुरुवर्य गुरुनाथ पाटील असतील, माझे वडील नरसिंग गुरुनाथ पाटील असतील, स्वर्गीय बाबासाहेब कुप्पेकर असतील, स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेब असतील, या सर्व नेते मंडळींनी जो विचार जोपासला आणि त्या विचाराच्या धर्तीवरची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तो आज तागायत त्याच पाऊलवाटेवर चालण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. मी सर्व धर्मीयांना घेऊन सर्वांच्या कार्यामध्ये माझा खारीचा वाटा उचलण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी गेल्या 5 वर्षामध्ये केला. सगळ्या मंदिरांना निधी देण्याचा मी प्रयत्न केला. मला वाटते नूलच्या मठाच्या कार्यक्रमावेळी अजितदादा आले होते आणि मी स्वामींना शब्द दिला होता की त्यासाठी आपल्याला 1 कोटीची निधी आपण देऊ. पण काही कारणास्तव ती निधी प्राप्त व्हायला उशीर झाला. त्यावेळेला मी स्वामीजींना विश्वास दिला होता की दादानी शब्द दिलेला आणि मी शब्द दिलेला आहे. वेळ प्रसंगी माझी स्वतःच्या घरची प्रॉपर्टी मला विकावी झाली तरी मी 1 कोटी दिल्याशिवाय राहणार नाही. हा तुमचा कार्यकर्ता, हा तुमचा शब्द आहे. माझ्या नेत्यांनी दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केला आणि मी सुद्धा त्याच नेत्याचा शिष्य असल्यामुळं आज सुद्धा मी जे बोलतो ते करतो. आणि त्यामुळं मला खात्री आहे की येणाऱ्या कार्यकाळामध्ये ज्या चुका झालेल्या असतील त्या परमेश्वरांनी माफ करावं. सर्व सद्जनांना सद्विवेक बुद्धी देऊन जी काय झालेली चूक असेल ते इथून पुढच्या कार्यकाळामध्ये आपण सर्वांनी दुरुस्त करावी. कारण का मला वाटते त्याची सुरुवात आपण सर्वांनी जिल्हा परिषदच्या माध्यमातून योग्य
उमेदवारांना निवडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये चांगल्या कामाला आपण आज त्या तरुणांना संधी दिलेली आहे आणि त्या तरुणांच्या हातची सुद्धा चांगलं काम घडेल त्या मतदारसंघाच्या विकासासाठी. मग ते अनिरुद्ध असतील, अमर असतील, आपले हत्तरगी साहेब असतील किंवा संग्रामसिंग कुप्पेकर असतील, चांगल्या तऱ्हेचे जिल्हा परिषद पंचायत समितीला या विभागातून प्रतिनिधी आपण निवडून दिलेला आहात. त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीला सुद्धा या निमित्तानं बसवेश्वराचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहावा आणि त्यांच्या हातून चांगलं कार्य घडावं अशा तऱ्हेच्या शुभेच्छा त्यांना देतो. बराच वेळ झालेला आहे. आपण सर्व प्रसादाच्या साठी आणि स्वामीजी महाराजांचं आशीर्वचनच्यासाठी आपण थांबलेला आहात. त्याबद्दल तुमच्या सर्वांचं प्रेम, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद सदैव माझ्या हृदयामध्ये राहील आणि मला चांगलं काम करण्याची प्रेरणा देत राहील अशा तऱ्हेची अपेक्षा व्यक्त करतो आणि आपलं सर्वांचं मनापासून धन्यवाद देऊन माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. या विविध कार्यक्रमात गुंतल्यामुळे आम्हाला महाप्रसाद करण्यासाठी एक आवश्यक मदत होती आणि ही मदत आमच्या गावातीलच एक अतिशय कार्यक्षम असं नदीलक्ष्मी महामंडळ आपल्याला गेले 2 दिवस अहोरात्र झटून कालचा सकाळचा महाप्रसाद, काल संध्याकाळचा महाप्रसाद व आज सकाळचा महाप्रसाद, तिन्ही महाप्रसाद अतिशय जोमाने पार पडतात. त्यामुळे त्या सर्वच कमिटीच्या लोकांनी 2 मिनिटात येऊन आपला छोटासा सत्कार साहेबांच्या हस्ते घ्यावा ही नम्र विनंती. तेव्हा ಎಲ್ಲ ಅಡಿಗೆ ತಯಾರಾಗೈತಿ ಒಟ್ಟ ಹೋಗಿ ಊಟಕ್ಕೆ ಕೊಂಡೋದೈತಿ ಒಟ್ಟ ವಿಚಾರ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬಾರ್ದು. ಜಯ ಮಂಗಲಂ ಜಯ ನಮ ಪಾರ್ವತಿ. ಈ ಕಡೆ आवाज ಬರುವಾತ ಈಗ. ಜಯ ಮಂಗಲಂ ಜಯ ನಮ ಪಾರ್ವತಿ ಪತಿ ಶಿವಹರ ಮಹಾದೇವ್. जगद्गुरु बसवेश्वर महाराज की जय. जगद्गुरु सिद्धार्थ महाराज की जय. जगद्गुरु पंचाचार्य महाराज की, गप कोतावर महाराज की. ಆರಾಧ್ಯ ಗುರುದೇವ ಜಗದ್ಗುರು ಸಿದ್ಧಾರೂಢರ ಪಾವನ ಶ್ರೀಚರಣ ನತಮಸ್ತಕನಾಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಕಾರಣೀಭೂತರಾಗಿ ವಿಶ್ವಗುರು ಬಸವಣ್ಣವರ ಪವಿತ್ರವಾದ ಶ್ರೀಚರಣ ನತಮಸ್ತಕನಾಗಿ ಈ ಮುಗುಳಿ ಗ್ರಾಮದ ಶ್ರೀ ಬಸವೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಕಮಿಟಿಯ ಹಾಗೂ ಮುಗುಳಿ ಗ್ರಾಮದ ವತಿಯಿಂದ ಶ್ರೀ ಬಸವೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದ ನೂತನ ಕಟ್ಟಡ ಉದ್ಘಾಟನಾ ಹಾಗೂ ಕಳಸಾರೋಹಣದ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ವಿರಾಜಮಾನರಾಗಿರುವ ಪರಮಪೂಜ್ಯ ಶಟಸ್ಥಲ ಬ್ರಹ್ಮಶ್ರೀ ಗುರುಸಿದ್ದೇಶ್ವರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು ಸುಗರೇಶ್ವರ ಮಠ ನೂಲಿಯವರ ಪಾವನ ಶ್ರೀಗಳಿಗೆ ನತಮಸ್ತಕನಾಗಿ, ಅದೇ ರೀತಿ ಪರಮಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಗಂಗಾಧರ ದೇವರು ಹಿರೇಮಠ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿ ಬಸವೇಶ್ವರ ಮಂದಿರ ಲೋಕಾರ್ಪಣೆ, ಕಳಸಾರೋಹಣ, ಭವ್ಯವಾದ ಮೆರವಣಿಗೆ, ವಾಸ್ತುಪೂಜೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪಾವನ ಸಾನ್ನಿಧ್ಯವನ್ನು ವಹಿಸಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆತ್ಮೀಯ ಪೂಜ್ಯರು, ಸರಳ ಸಜ್ಜನಿಕೆಯ ಸಾಕಾರ ಮೂರ್ತಿಗಳು, ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಸದಾಕಾಲ ಮಾರ್ಗದರ್ಶನವನ್ನು ನೀಡುತ್ತಿರುವ ನನ್ನ ಆತ್ಮೀಯ ಪೂಜ್ಯರು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಟಸ್ಥಲ ಬ್ರಹ್ಮ ಗುರುಸಿದ್ಧ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಸ್ವಾಮಿಗಳಲ್ಲಿ ಅನಂತ ಕೋಟಿ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು ತಿಳಿಸಿ, ಇದೀಗ ತಾನೇ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ 2 ಮಾತುಗಳನ್ನು ನಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮೃತ್ಯುಂಜಯ ಸ್ವಾಮಿಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು ತಿಳಿಸಿ, ಮಾಜಿ MLA ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಾಜೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಅವ್ರನ್ನೇ ಮೊದಲು ಮಾಡಿಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಸೇರಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ರಾಜಕೀಯ ಧುರೀಣರೇ ಹಾಗೂ ಮುಗುಳಿ ಸುತ್ತಮುತ್ತಲ ಗ್ರಾಮ ಆಗಮಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಶರಣ ತಂದೆ ತಾಯಿಗಳೇ, ವಾತ್ಸಲ್ಯ ಮೂರ್ತಿಗಳಾದ ಮಾತೆಯರೇ, ಮುದ್ದು ಮಕ್ಕಳೇ, ತಮ್ಮ ಅಂತರಾತ್ಮದಲ್ಲಿ ಬೆಳಗಿದಂಥ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಶರಣು. ಈ ಎಲ್ಲರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೆಂಗಾಗ್ಬಿಟ್ಟದಂದ್ರೆ ಮ್ಯಾಲ ಜಗ ಜಗ, ಒಳಗ್ರಿ ಒಳಗೆ ಬಗ ಬಗ ಆಗಿಬಿಟ್ಟತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬಹುಶಃ ಮುಗುಳಿ ಗ್ರಾಮದೊಳಗೆ
ಈ 2 ದಿನಗಳ ಪರ್ಯಂತರ ಎಂಥ ವಾತಾವರಣ ಸೃಷ್ಟಿಯಾಗಿಬಿಟ್ಟಿತ್ತಂದ್ರೆ ಒಂದು ಹಬ್ಬದ ವಾತಾವರಣ ಒಂದು 2 ದಿನಗಳಿಂದ ಪರ್ಯಂತ ನಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಬಹುಶಃ ಬಸವೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ನಾನೇನು ರಾತ್ರಿ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ನಮಗೆ ಈ ಬಸವೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಆ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ನೋಡಿ ಹೆಂಗೈತಂದ್ರೆ ಹಂಡೆ ಹಾಲು ಕುಡ್ದಷ್ಟು ಸಂತೋಷ ಆಗಿದತ್ತ ನೀನು ತಮಗೆಲ್ಲ ಹೇಳಿದ್ನೆ. ಬಹುಶಃ ಅದೇ ಸಂತೋಷ ಕೂಡ ಇವತ್ತು ಆಗಿದೆ. ಇವತ್ತು ಪೂಜ್ಯ ದ್ವಯರ ಆಶೀರ್ವಾದದ ಮೇರೆಗೆ ಬಹಳ ವಿದ್ಯುಕ್ತವಾಗಿ, ವಿನೂತನವಾಗಿ, ವಿಧಾಯಕವಾಗಿ ಇವತ್ತು ಕಳಸಾರವನ್ನು ನೆರೆದುಕೊಂಡು ಬಂದಿದೆ. ತಾವೆಲ್ಲರೂ ಇವತ್ತು ಬಹಳ ಅಂದ್ರೆ ಬಹಳ ಸಂತೋಷದಿಂದ ಈ ಕಳಸಾರೋಹಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ತಾವೆಲ್ಲ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದೀರಿ. ಬಹುಶಃ ಇಷ್ಟು ಸರಳವಾಗಿ ಮಂದಿರ ಆಗ್ತದೆ ನಮ್ಮ ತಲೆಯಾಗ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ ರೀ. ಬಹುಶಃ 1 ಅಥವಾ 1.5 ವರ್ಷ ಒಳಗೆ ಇದನ್ನು ಕಾರ್ಯರೂಪಕ್ಕೆ ತಂದವರು ಯಾರಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಬಸವೇಶ್ವರ ಕಮಿಟಿಯವರು. ತಾವೆಲ್ಲರೂ ಜೋರಾಗಿ ಒಂದ್ಸಲ ಬಸವೇಶ್ವರ ಕಮಿಟಿಯವ್ರಿಗೆ ಚಪ್ಪಾಳೆ ಅಂತ ತಟ್ಟಬೇಕು. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನೋಡ್ರಿ, ಒಂದು ಮನೆ ಕೆಲಸನ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಭಾಳ ಕುರಿಕೋಣ ಬಿದ್ದು ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾವೆ ಈಗಿನ ಕಾಲದಾಗ. ಅಂತ ಅದ್ರೊಳಗೆ ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನ ಆಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಯಾರೂ ಮುಂದೆ ಬರಂಗಿಲ್ಲ ರೀ. ಎಲ್ಲರೂ ನೀವು ತನು ಮನ ಧನದಿಂದ ಸಹಾಯವನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾರೆ, ಆದರೆ ಅದನ್ನು ನಿತ್ಯ ಮಾಡೋ ಕೆಲಸ ಭಾಳ ಅಂದ್ರೆ ಭಾಳ ಕಠಿಣ ಐತಿ. ಅಂತ ಎಲ್ಲ ತಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಬದಿಗೊತ್ತಿ ಆ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಶ್ರಮ ವಹಿಸಿದ ಕಮಿಟಿಯವರಿಗೆ ಆ ಬಸವೇಶ್ವರ, ಲಕ್ಷ್ಮೀ ತಾಯಿ, ಸೋಮಲಿಂಗನ ಆಶೀರ್ವಾದ ಸದಾಕಾಲ ಇರಲಿ. ಹಾಗೂ ಯಾವತ್ತೂ ನೂಲು ಮಠ ಅಂದ್ರೆ ನಮಗೇನು ಹಳಿದಾಲ್ ಪರಿಚಯ ಅಲ್ರಿ, ಭಾಳ ವರ್ಷಗಳಿಂದ ನಮಗೆ ನೂಲು ಮಠ ಪರಿಚಯ. ನಮ್ಮ ಗುರುಸಿದ್ಧ ಅಜ್ಜಾರ್ ಅಂತರೂ ಭಾಳ ಅಂದ್ರೆ ಭಾಳ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಆತ್ಮೀಯರು. ಅಂತ ಆತ್ಮೀಯ ಪೂಜ್ಯರು ಇವತ್ತು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಬಹಳ ಅಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ವಿನೂತನವಾಗಿ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತಮಗೆಲ್ಲ ಬಹಳಷ್ಟು ಮಾರ್ಗದರ್ಶನವನ್ನು ಕೊಟ್ಟು, ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಬಹಳ ವಿಶೇಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರ ಆಶೀರ್ವಾದ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಮೇಲೆ ಸದಾ ಇರಲಿ. ಹಾಗೂ ನಾವು ಪ್ರಥಮವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಗುಡಿ ಪ್ರಾರಂಭ ಆಗೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲ ಅಪ್ಪಗಳು ನಾವು ಹಿಂಗೆಲ್ಲ ಗುಡಿ ಕಟ್ತೀವಿ ಅಂಥೇಳಿ ನಮ್ಮ ಚೌಗಲ ಅವರಾಗಲಿ ಎಲ್ಲ ಕಮಿಟಿಯವ್ರು ನಮ್ಮ ಹತ್ರ ಕೇಳಿದಾಗ ನಮಗೂ ಭಾಳ ಸಂತೋಷ ಆಯಿತು. ಸಂತೋಷವಾಗಿ ನಾವು ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಿದ್ನಿ, ನೀವು ಗುಡಿ ಕಟ್ಟಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿರಿ, ಶ್ರೀಮಠದ ವತಿಯಿಂದ ನಂದು ಒಂದು 25,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂಥೇಳಿ ನಾವು ಅವತ್ತ ವಾಗ್ದಾನ ಮಾಡಿ, ಬಹುಶಃ ನಮ್ಮ ನೂಲಜ್ಜರ ಆಶೀರ್ವಾದ ನಂತರ ಕಮಿಟಿಯವರೆಲ್ಲ ಮೇಲ್ಗಡೆ ಬಂದು ನಮ್ಮ ಕಡೆ ಆ 25,000 ತೊಗೋಬೇಕಂತೇಳಿ ಅವರಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಂಡು, ಬಹುಶಃ ಮುಗುಳಿ ಗ್ರಾಮದೊಳಗೆ ಭಾಳ ಅಂದ್ರೆ ಭಾಳ ವಿಶೇಷವಾಗಿರೋಂಥ ಗ್ರಾಮ ಇದೆ ನೋಡ್ರಿ. ನಾನು ನಿನ್ನೆ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ಒಂದು ಗುಡಿ ಭಾಳ ಚಲೋ ಇತ್ತಂದ್ರೆ ಆ ಊರಾಗ ನಾವೊಂದು ಊರಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಫಸ್ಟ್ ಆ ಗುಡಿ ನೋಡ್ಬೇಕಂತ ಊರಾಗ ಹೋಗಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಆ ಗುಡಿ ಭಾಳ ಚಲೋ ಇತ್ತಂದ್ರೆ ಆ ಊರಾಗೆಲ್ಲ ಜನರು ಭಾಳ ಅಂದ್ರೆ ಭಾಳ ಚಲೋ ಇರ್ತಾರೆ ಅನ್ನುವಂಥ ಭಾವನೆಯನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಈ ಬಸವೇಶ್ವರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇನ್ನು ಇವತ್ತಿಗೆ ಮುಗ್ದಿಲ್ರಿ. ನಿಮ್ಮ ಕೆಲಸ ಇನ್ನೂ ಮುಗ್ದಿಲ್ಲ, ಇನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಆಯ್ತು ನೋಡ್ರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ಹೊಸ ಹೊಸ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಈ ಬಸವೇಶ್ವರ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ನೀವು ತಾವೆಲ್ಲ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ಬೇಕಂತೇಳಿ ಆಶಿಸಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಪರಮದಯಾಳು ಪಾರ್ವತಿ ಪರಮೇಶ್ವರರು, ಜಗದಾಯ ಜಗದ್ಗುರು ರೇಣುಕಾದಿ ಪಂಚಾಚಾರ ಆಶೀರ್ವಾದ, ಆ ಸೋಮಲಿಂಗೇಶ್ವರ ಆಶೀರ್ವಾದ, ಲಕ್ಷ್ಮೀ ತಾಯಿ ಆಶೀರ್ವಾದ, ಬಸವೇಶ್ವರ ಆಶೀರ್ವಾದ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಮೇಲೆ ಸದಾಕಾಲ ಇರಲಿ ಅಂತ ಆಶಿಸಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಬಸವೇಶ್ವರ ಜಯಂತಿಯ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ತಿಳಿಸಿ ಈ ಆಶೀರ್ವಚನಕ್ಕೆ ವಿರಾಮ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಓಂ शांति शांति शांति. यानंतर जो मगा
संबोधने. प्रातस्मरणीय गुरुदेवांच्या चरणी नतमस्तक होऊन आज मुगळी गावामध्ये संपन्न होत असलेले बसवेश्वर नंदी बसवेश्वर देवस्थानाचे उद्घाटन आणि कळसारोहण प्राणप्रतिष्ठापन निमित्त व्यासपीठावर विराजून असलेले परम आदरणीय परमपूज्य गंगाधर महास्वामीजी तेरदळ त्यांनाही अनंत शरणार्थी सांगून, तसेच आपले सोबत मार्गदर्शन करणारे परमपूज्य मृत्युंजय महास्वामीजी, तसेच गदगय्य महास्वामीजी. वेळ तर भरपूर झालेले आहेत. ಈಗ ನಾವು ಏನು ಮಾತಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನೋದಕ್ಕಿಂತಲೂ ಯಾವಾಗ ಮುಗಿಸ್ತೀರಿ ಅಂತ ನೀವು ನೋಡಾಕತ್ತೀರಿ. आपण जास्त बोलायचे पक्ष संपले तर बरं होईल. जरी या कार्यक्रमामध्ये परमादरणीय आपले भागाचे परमसेवक म्हणतो त्याने जे कायम सांगत असते, मी नेतापेक्षा मी सेवक आहे म्हणून समजून घेणारे राजेश पाटील साहेब, अमरदादा चव्हाण साहेब, तसेच त्यांची कार्यकीर्ती कुपेकर परिवारातून आपले संग्रामदादा कुपेकर आणि आपल्या भागाची तरुण नेते अनिरुद्ध रेडेकर दादाने या व्यासपीठावर सगळ्यांचं नाव सांगत गेलं तर एक तासभर होईल. मला त्याच्यापेक्षा अगोदर इथं उपस्थित असलेले सर्व आपले मुगळी गावाची ज्येष्ठ मंडळी आणि या कमिटीचे सर्व सदस्य, उपस्थिती असलेले सर्व सद्भक्तगण, तुम्हाला सर्वांना अनंत शरणार्थ. आता बोलायचं असले तर विषय काय राहिलेला नाही आणि काही जोरात बोलावं गेलं तर तुम्ही पण राहिलेले लोक उठून जाईल. ते विचार घेऊन आपल्याला मंदिर अत्यंत गरज आहे. तर या 2 शब्दावरती मी बोलणार आहे. मंदिर जरी नसले तर भारत देशामध्ये बरेच देश आहेत. ह्या जगामध्ये एक देशामध्ये कुठलेही मंदिर नाही, पण तिथं मेंटल हॉस्पिटल तालुक्याला एक आहे. एक देश आहे, त्या देशातलं मंदिर नाही, पण त्या देशामध्ये तालुक्याला एक मेंटल हॉस्पिटल आहे. पण आपल्या देशात मंदिर नाही असा गाव पण बघायला मिळत नाही. पण ह्या देशामध्ये मेंटल हॉस्पिटल राज्याला एक आहे म्हटलं तर आपण किती भाग्यवान आहे याच्यावरती आपण समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज मंदिराची आणि मेंटल हॉस्पिटलची काय कनेक्शन आहे? आपल्या ज्या वेळा मानसिक स्थिती बिघडते आपण मंदिराच्या आत बसून घेते, बसल्यानंतर आपल्या मानस्थिती बिघडले असते, आपोआप ते व्यवस्थित होते. ते मंदिराची ताकद आहे. त्या भूमीच्या आपल्याला एक या मातीवरती असणारा ते शक्ती आहे. म्हणून भारत देशामध्ये आपण देवांना विश्वास करून जगत आहेत. म्हणून ह्या देशामध्ये अत्यंत सर्वजन शांती समाधानी आपण जगत आहोत. जरी कुठलेही अडीअडचणी असले तर आपण मंदिर मठ आहेत म्हणून ह्या देशामध्ये लोक अजूनही समाधानी आहेत. याची कारण आहेत मंदिर भरपूर आहेत. आज योगायोग ह्या मुगळी गावामध्ये नूतन मंदिर निर्माण करत असताना ह्या लोकांना भरपूर त्रास झालेले आहेत. आता त्यांच्या चेहरा बघितलं तर भरपूर हसत आहेत, पण ह्या हसाचे चेहऱ्याचे पाठीचे भरपूर कष्ट घेतलेले आहेत. त्यांना एकदा जोरात टाळ्या वाजून त्यांचा आपण सत्कार करूया. पाणी माऱ्यापासून एवढं पाणी थांबत होतं, आपण पायावरणी काढायला होता. पाणी एवढं होतं ना, मी सांगितलं एवढं पाणी आपण मंदिर कशापर्यंत, आपण खालीच 10-15 फूट आपण खाली गेलेले आहे. एवढ्या कष्टातून मंदिर उभारलेले आहेत आणि शेवटी आज सांगताना आपला अभिमान वाटते. राजेश पाटील साहेब सांगितलं होतं 10 लाख रुपये निधी त्यांनी मंदिरासाठी दिलेले आहेत. फक्त मुगळी गावात नवा त्यांच्याकडे मला वाटते तेवढं मला पूर्ण माहिती नाही. 250 गाव त्यांच्या मतदारसंघात येते असं मला आहेत, पण 250 गावात कुठं मंदिराचे काम चालू आहे, मठाचे काम चालू आहे. तिथं आपल्या तनोडी मठाला पण दिलेले आहेत, नूल मठाला पण दिले. आता भरपूर ह्या भागामध्ये त्यांनी सहकार केलेले आहे. म्हणजे राजकारणामध्ये धर्मकारण अत्यंत गरजेचं आहे समजून घेऊन त्यांनी ह्या धर्मकारणामध्ये सेवा केलेली आहे. तसंच त्या पद्धतीनं बरेच लोकांना इथं सेवा करत आहेत. बघा तुम्ही
बरेच महाराजांना दक्षिणा द्यावं लागते, पण मुगळी गावात ह्या कामा बघून आपले गंगाधर स्वामीजी त्यांच्याकडे जे दक्षिणा दिलेले लोक ते 25,000 आपल्या मंदिराला दिलेलं आहे. आणि अशी हा चांगला कार्यक्रमाला भरपूर लोकांचे हातभार लागते. त्या हातभार महाराजांना आशीर्वाद केलेला आहे. ह्या सगळ्यांना या आतापर्यंत केलेला सेवाची फळ आज मिळालं आहे. असंच सेवा तुम्ही करत राहा. आणि सगळ्यांनी एकच विषयावरती मी सांगायचं आहे, आपण जे बसवेश्वर म्हणत आहेत, बरेच लोकांच्या डोक्यात काय आहेत, या 12वी शताब्दीमध्ये बसवेश्वरचं मंदिर आहे म्हणून. पण 12वी शताब्दीच्या बसवेश्वरच्या मंदिरच्या ए नवा या मंदिर आहेत. 12वी शताब्दीमध्ये ते बसवेश्वर होता. महात्मा बसवेश्वर लोकांची उद्धार करायलासाठी ज्याने जन्म दिला होता. त्यांचे आई वडील मादरस मादलंबिक होता, त्यांना मुलाबाळ नव्हता. त्यांचे कुलदैव होता नंदी बसवेश्वर. त्या नंदी बसवेश्वरची त्यांनी प्रार्थना करत होता, दररोज जाऊन मला एक पुत्र प्राप्ती व्हायचा, आशीर्वाद तुम्ही करा म्हणून नंदी बसवेश्वरांच्याकडे त्यांनी जात होता. त्या गाव होतं बसवण बागेवाडी. मादरसा मादलांबिकाला ते बसवणांना नंदी बसवेश्वर एक स्वप्नात येऊन सांगितलं, मी तुमच्या घरवत येणार आहे, एक चांगला मुलगा तुम्हाला संपन्न होणार आहे, त्या मुलगाकडून ह्या जगाची उद्धार व्हायचं काम होणार आहे म्हणून नंदी बसवणांना सांगितलं होतं. म्हणून आपल्याला ह्या महात्मा बसवेश्वरचे मंदिर नवा नंदी बसवेश्वरचे मंदिर आहेत. त्याने बसवण्याचं जन्म द्यायचा आशीर्वाद केला होता. त्या नंदी बसवेश्वराचे मंदिर प्रत्येक गावामध्ये आहेत. त्या बसवण्णा म्हणजे महात्मा बसवेश्वर म्हणजे आपल्या धर्माची युवनारावा ए कोण आहे म्हणू नका, हे माझा घराची मुलगा आहे म्हणून सांगितलं. म्हणजे सर्व जाती धर्माचे सर्व मी बरेच वेळा म्हणत असतो, जातीच्या भिंती काढवी, आपण सगळ्यांना एकत्र व्हावे म्हणून. त्या 12वी शताब्दीमध्ये सगळ्यांना जातीच्या भिंती काढलेलं कोण असले तर ते महात्मा बसवेश्वर आहेत. त्यांच्या जयंती आज साजरा करत असताना आपला अभिमान वाटते. आणि जयंती सोबत आपल्या महाराष्ट्राचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पण आज साजर करत आहोत आपण. त्या दोन्ही जयंती महापुरुषांच्या जयंती निमित्त आणि योगायोग नंदी बसवेश्वरांच्या प्राण प्रतिष्ठापन इथं संपन्न झालेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना अनेकदा एवढं मोठ्या कामं केल्याबद्दल मुगळे गावकरी सगळं ज्येष्ठ मंडळींना मठातर्फे धन्यवाद मानतो. इथं उपस्थिती असलेल्या सर्व ज्येष्ठ मंडळींना धन्यवाद सांगतो आणि इथं माझे शब्द पूर्ण करतो. ओम शुभम भूया. धन्यवाद स्वामीजी. आमचं मार्गदर्शक वेळोवेळी आम्हाला एक चांगला आशीर्वाद आपल्याकडून लाभलेला आहे आणि असाच आशीर्वाद इथून पुढे सुद्धा आमच्या पाठीशी राहावा ही नम्र विनंती. स्वामीजी, एक विनंती आहे, आपले शिष्य आणि आमचे परममित्र रवी मठपती गेले 8-10 दिवस एक मित्र म्हणून, एक गावकरी म्हणून, एक सहकारी म्हणून ह्या मंदिराची झाडलोट, मंदिराचा बाजार, सर्वच कार्यक्रमात अतिशय हिरिरीने आपल्या सोबत राहिलेत. इतर वेळी ज्यावेळी मंदिरात असतात किंवा भगव्या ड्रेसमध्ये असतात त्याच वेळी ते आमचे स्वामी असतात, इतर वेळी ते आमचे मित्र म्हणूनच आमच्या सोबत असतात. या रवी मठपतींचा व त्यांच्या परिवारांचा एक छोटासा आशीर्वाद देऊन सत्कार करावा ही माझी नम्र विनंती. रवी मठपती कृपया आपण स्टेजवर यावं.